याशिनभाई कोकणी न्यूजवर आपल्या सगळ्यात पहिले आपला तहे दिवशी इस्तकबाल आहे। याशिनभाई आम्ही 15-20 दिवस पहिले आपलं समाजसेवक अनवर दादरकर यांच्या मार्फत आपल्या चॅनलच्या जरिए एक प्रस्तुती दिली होती की आपल्या खेड रेल्वे स्टेशनपासून एस टी स्टँडपासून जी रोडची हालत आहे ती आता काल तुम्ही पण एक प्रस्ताव दिला शासनाला, शासनाच्या अधिकाऱ्याला, तर काय त्यातनं उत्तर आणि काय अपेक्षा आहे? अस्सलामु अलैकुम रहमतुल्लाहि व बरकातुहू। सगळ्यात पहिले मी तुमच्या चॅनलचा शुक्रगुजार आहे की तुम्ही तो मुद्दो घेतल्या तुमच्या हातात एक पत्रकार म्हणून। तर आमचा बोलणं माझा इतकाच आहे की तुम्ही पहिले तुम्ही निवेदन दिलं आहे 15 ऑगस्टच्या उपोषणाचं, जर हे खड्डं तात्काळ भरलं नाही आणि दुरुस्ती झाली नाही तर 15 ऑगस्टला मी उपोषणाला तर बसणार होतो, पण ह्याच्यावर संबंधित अधिकाऱ्यांनी जर तात्काळ ॲक्शन घेऊन एक पॉझिटिव्ह ऐसा मार्ग काढलेत नाही तर जी आम्ही उपोषणाला बैसू ग्रामस्थ घेऊन त्यांना कुणाला पण एकाला जर काही हानी पोचते तर इथं सर्वस्व जबाबदार तर अधिकारी असतात। नाज़रीन अपन बघला हूँ कि आपल्या सामने न सिर्फ समाजसेवक बल्कि आपल्या बोस्त्या ग्रामपंचायतचे एक जिम्मेदार सभासद म्हणून आणि एक आम जनताचा भाग म्हणून त्यांना ही जाणीव आहे। तेव्हा आपल्या चॅनलच्या मार्फत मी आपल्या सगळ्याला हीच विनंती करीन की आपण याशिनभाई अनवर दादरकर अशा माणसाला आपण पण साथ देऊया आणि एक ही पुण्य कमवूया। शासनाची माणुसकी मेलेली आहे ऐसा तर वाटते। तेव्हा आपल्या चॅनलच्या मार्फत मी आपल्या सगळ्याला विनंती करताय की याशिनभाई अनवर दादरकर भाई यांसारख्या अशा समाजसेवकाचं आपण साथ देऊया आणि पुण्य कमवूया। कोकणी न्यूजशी बोलल्याबद्दल धन्यवाद। व्ह्यूअर्स बघा, रस्तो आहे की चालन आहे की खच्ची गावाची पाखाडी, जगभरातून या रस्त्यातनं लोक प्रवास करतात आणि आता सणासुदीचं दिसा आपण लाखो नाही करोडो रुपये आपण टॅक्स भरता आणि मूलभूत सुविधा आपल्याला नाही आणि ह्या रस्त्यावरनं आपण आजारी करतो। तेव्हा आम्ही ह्या चॅनलच्या मार्फत आपल्या सगळ्याला जागरूक करतो। वेळल्याशिवाय आई पण मुलाला दूध देत नाही, तेव्हा आम्ही आपल्या ह्या चॅनलच्या मार्फत आपल्या सगळ्याला जागरूक करता आणि आवाज येत होता की तुम्ही पण जागी व्हा आणि व नेहमीचे त्रास आपण आणि सगळ्याला सोन्या रस्त्याची सुविधा मिळेल आशा आहे की तुम्ही जागरूक व्हाल। आमचा काम हे आवाज होतो ना, तुमचा काम हे जागणं। आजच्यासाठी इतकाच, परत भेटू नवीन बात करत।